हॅलो, ह्या मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याने चांगली गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरमध्ये साहिल जो 50 धावा मागील मॅचमध्ये केल्या होत्या त्याला आउट काढलं. सोबत पाहिलं तर बाळू वाघमारे सारखी विकेट मिळवली, 2 षटक टाकली, 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या अवघ्या 9 आणि 2 विकेट मिळवल्या. असा या मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा खेळाडू ठरतोय अर्थातच रोहन वाघमारे. रोहन यायचा आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. चला सलामीची जोडी पाठवायचे राधिका 11 संघाची टीमची. रोहन यायचं आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. सुमेध देशमुख यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची, अर्थातच रोहन या खेळाडूला. सुमित दादा 1 मिनिट, फोटो घ्यायचा. फ्लड लाईट सुद्धा चालू झाल्यात. वेलकम असेल सर्व प्रेक्षकांचं. त्यासोबत पाहिलं तर खेळाडू वर्गात सुद्धा आपण करूयात या मैदानामध्ये सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि या 12व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं करूयात स्वागत. रोहन वेल प्लेड. रोहन बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. त्यासोबत तुमचा संघ सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ केलाय. मॅचला करूयात सुरुवात. राधिका 11 संघ आणि त्यांच्या विपक्ष असणारा संघ अर्थातच मराठा वॉरियर्स संघ. दोन्ही संघाने जर पाहिलं तर आपले 1 मॅच जिंकले, 1 मॅच पराभूत केले. दोन्ही संघ बॅलन्स स्थितीमध्ये असेल. आदित्य पाटील ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला कुणाला आहे? पहिला बॉल आदित्यसाठी फक्त पाहिलं तर प्लेस केलाय. कव्हरच्या दिशेने फिल्डर येतील, परंतु सिंगल धाव पहिल्या बॉलवर इथे धावांचा शुभारंभ केलाय. जिथे आपल्या संघाला या मॅच मध्ये जिंकण्याच्या दिशेने न्यायचंय, धावा करायच्या आहेत. पहिलं तर टॉस आपण हरलोय, परंतु टॉस हरलो म्हणून काय झालं, मॅचचं चित्र बरंचसं बाकी आहे. या मॅच मध्ये आपल्याला चांगला खेळ करायचा आणि चांगला खेळ करून या मॅच मध्ये आपल्याला धावा बनवायचे आहेत. आपल्यावर जबाबदारी आहे ऍज अ कॅप्टन म्हणून, ऍज अ बॅटर म्हणून. ज्यांनी आपल्यावर पाहिलं तर बोट ठेवले, शंका उपस्थित केले, त्यांना उत्तर आपल्या धावांनी बाटणी देण्याची हीच संधी गमावू नका. संधीवर तुटून पडा, असं तुटून पडा की जिंकणं असलं पाहिजे. पहिल्या बॉलरले सिंगल धाव. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कौशाल, वेगवान बॉल बाउन्स करतोय बॉलला. काय कमालीचा बॉलर आहे. या बॉलरला याआधी आपण कुठेही पाहिलं नव्हतं, परंतु सरप्राईज म्हणून नक्कीच संदेश पडेल यांना घेऊन आलंय. चिंचोलीचा हा बॉलर एक यंग टॅलेंट म्हणून उदयास आलाय. चिंचोलीमध्ये हा असेल, विक्रांत पाटील असेल, अनेक चांगले बॉलर नक्कीच इथे मैदानामध्ये उतरलेत. चांगला बॉल आहे, फटका सुद्धा तेवढाच दमदार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला पकडला जाते, परंतु फील्ड केलं आणि त्याचबरोबर फेकलंय. दरम्यानच्या वेळेमध्ये मिळाली ती म्हणजे अवघी 1 धाव. इथे सिंगल धावांच्या 2 धावा धावफलकावर जमा झाल्यात. फुल रनचा बॉल, चुकीचा बॉल आणि चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल सीमा पार, पंचाचा इशारा आलाय. बीमर स्वरूपामध्ये अडवलाय बॉल. अखेरीस पाहिलं तर या बॉलला अडवलं जातंय. सर धाव घेतली का? एकही धाव घेतलेली नाहीये. बाउंड्री गेले का चेक केलं जाईल. ओके, यस, बाउंड्री आहे की नाही चेक केलं जाईल किड्स लाईव्हच्या माध्यमातून. चेक केलं जाईल किड्स लाईव्हच्या माध्यमातून. बॉलला अडवलं गेलंय का, की बॉल कुठपर्यंत थांबलाय. खरं तर बॉलला अडवलं आणि त्याचबरोबर धाव घेतलेली नाहीये ना सर. नो बॉल, फक्त नोची फक्त 1 ती धाव मिळेल बस.
खरं तर थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. जिथे आपल्याला धावा घ्यायच्या होत्या तिथे धावा आल्या नाहीत, परंतु सुद्धा नो बॉल असेल. येणारा बॉल फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर संधी निर्माण झाली आहे. उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल आहे तो फ्रीट फ्रीट फ्रीट. ठोकायचं नक्कीच बॉलला, मारायचंय उडवायचंय. चांगला फटका, बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतील, फिल्डर दूरवर राहिले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या, परंतु धावा मिळतील या 2 आणि या 2च्या मध्ये टीमची टोटल पोहोचली 5 धावा संख्येवर. P1चं षटक समोर पाहिलं तर आदित्य पाटील बॅटिंग करतात, त्यांच्यासोबत कुणाल बुदलेकर आहेत. दोन्ही खेळाडू यंग खेळाडू. दोन्ही खेळाडू पाहिलं तर आपल्या ग्रामीण क्रिकेटसाठी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलेत. एक जॉन्टी लेन आदोशी संघासाठी, दुसरं पाहिलं तर होणार संघासाठी चांगलं क्रिकेट खेळतोय. समोर पाहिलं तर संदेश पाटील आहेत. कॅच गेलाय आणि त्याचबरोबर पकडलाय सुद्धा. पहिला विकेट आदित्य पाटील, टीमचा कॅप्टन, मैदानाच्या बाहेर विकेट मिळवतोय. खेळाडू बॉलर कौस्तुभ, पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. पाटील बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजी. खरं तर पहिला सीझन असेल या PPLचा त्याचा. जास्त कोणी या खेळाडूला पाहिलंच नव्हतं, परंतु संदेश पाटील बनतात ना एक चतुर खेळाडू. त्याने ओळखलं की नवीन खेळाडू असला तरी काय झालं, त्याच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेवर त्याला आपण आपल्या या PPLच्या मैदानामध्ये पहिली गोलंदाजी देऊन बघूयात. चालला तर नक्की समोरच्या खेळाडूला बर्बाद करू शकतो. परंतु त्या गोलंदाजाने सुद्धा संदेशचा जो विश्वास सार्थ ठेवला. आतापर्यंत धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये 5 आणि त्याचबरोबर 1 विकेट सुद्धा मिळवले. चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग त्याचबरोबर कौशल पाटीलने या स्पर्धेमध्ये दाखवून दिली आहे. आपल्या सिनियर खेळाडूचा विश्वास सुद्धा जिंकणं महत्त्वाचं आहे. तो विश्वास त्याने पाहिलं तर नक्कीच आपल्या ग्रामीण क्रिकेटकडून खेळताना जिंकलाय आणि या मोठ्या स्तरावर, उच्च स्तरावर बॉलिंग करतोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 5. अक्षय पाटील थोडा स्लो खेळण्याचा प्रयत्न केला, थोडे बाचकले खेळाडू, परंतु इथे मिळेल ती डॉट. कोणतीही धाव नाहीये, डॉट बॉल येतोय तो बॉलरच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर ओव्हर संपलंय, षटक संपले. पहिल्या षटकाच्या अंती काय कमालीची गोलंदाजी केली, अवघ्या धावा खर्च केल्या 5 आणि त्याचबरोबर टीमची टोटल जर पाहिली 1 विकेट मैदानाच्या बाहेर, 1 बाद 5 डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं योगदान राहिलंय. ॲज अ प्रेक्षक म्हणून बरंचसं चांगला सपोर्ट त्यांनी या स्पर्धेला दिलाय. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. बॉलिंग ट्रॅकवर असेल, त्याच्या नावावर मेडल षटक आहे असा दिशांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोर पाहिलं तर बॅटर कुणाल बुदलेकर. पहिला बॉल कुणालचा, लॉफ्ट केलाय फटका. फटका हवेत आहे. निवृत्ती पाटील जज करतील. मिळेल ती फक्त 1च धाव. एक धाव महत्वाची इथे, परंतु तेवढंच जेव्हा जेव्हा बॉल हवेत जाईल तेव्हा तेव्हा कॅच पकडायला पाहिजे आणि कॅचसाठी प्रयत्न निवृत्तीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगले केलेत. चांगली फिल्डिंग निवृत्तीची राहिली. या बॉलवर 1 धाव जरूर मिळली जाते. थोडं संत खेळ पाहायला मिळतो तो म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं, थोडी बॅटिंग स्लो झाली, विकेट तर स्लो झाली ना असं म्हणावं लागेल. या विकेटवर बराचसा क्रिकेट खेळला गेला. आजही पाहिलं तर आल्या आल्या विकेटवर थोडं काम केलं गेलं. विकेट पुन्हा एकदा तरुण करण्याचं काम केलं, परंतु ती तरुण विकेट थोडा शांत खेळ दाखवतीये. पहिल्या दिवसामध्ये आपण चांगला खेळ पाहिला, दुसऱ्या दिवसामध्ये धावांचा वर्षाव पाहिला आणि आता जर पाहिलं तर या तिसऱ्या दिवसामध्ये थोडं शांत खेळ बॅटरच्या माध्यमातून. परंतु अक्षय पाटील शांत राहतील. ते अक्षय कोणते, त्यांनी पाहिलं तर थोडं बॉडी वेट ट्रान्सफर केलं, बाट पर्यंत बॉलला येऊन दिलं आणि केलंय वार, मारलाय चौकार.
चौकारानंतरच्या बॉलवर थोडासा बॉल बाहेर आहे, रिचच्या सुद्धा बाहेर. पंचाचा इशारा लगेच आलाय की बघा वाईट बॉल. प्रशांत बांदोडेकर सर आणि त्याचबरोबर संजय बोरी सर पंचाच्या भूमिका पार पडतात. रेफर केलाय वाईटसाठी बॉलिंग टीमने, बॅटिंग टीमने. खरं तर वाईट दिलाय ना सर? बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, बॉलिंग टीमने रेफर केलाय. खरं तर पाहायला गेलं तर या वाईटसाठी पंचांनी डिसिजन दिला वाईट आहे. आणि नुकतंच स्वागत होतं आपल्या मुख्य अतिथी मंचावर. सन्माननीय प्रवीण भाऊ पाटील यांचा सन्मान होतोय, त्यांचं नक्की स्वागत होतं या मुख्य अतिथी मंचावर. धनराज त्यांचे सुपुत्र हे सुद्धा आले, त्यांचं नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण सहर्ष स्वागत. यस जरूर पाहिलं तर ऑन फील्ड डिसिजन कॅरी केला जाईल, सरांना विनंती असेल. हा वाईट बॉल असेल आणि या वाईटच्या मध्ये धावसंख्येमध्ये होते 1 ने वाढ. 11 धावसंख्या धावफलकावर बॅटिंग करणाऱ्या संघाची. सर काय प्रॉब्लेम आहे? ऑन फील्ड डिसिजन असला तर रिव्ह्यू रिटर्न राहील, रिव्ह्यू रिटर्न राहील. नक्कीच आपण पाहिलं तर हा नियमच आहे. जेव्हा अंपायरच्या बाजूने डिसिजन जेव्हा आपण दिला जातो की अंपायर तुमचा डिसिजन ग्राह्य धरला जाईल, तिथे पाहिलं तर रिव्ह्यू रिटर्न राहील. हा छोटाच नियम आहे, नियम आहे तर हा समजूतदारपणा आहे. अपील केली गेली आहे. बाट बॉलचा संपर्क नाही आहे, जोरदार बाट फिरवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु काय कमालीची षटक टाकतोय तो गोलंदाज दिशांत पाटील. अगदी पाहिलं तर ज्या गोलंदाजीने पहिलं षटक जेव्हा टाकलं तेव्हा मेडन टाकलं, त्यानंतर आत्ताचं तिसरी मॅच त्यांची. आणि दुसऱ्या मॅचमध्ये थोडंसं त्यांना धक्का लागल्यानंतर या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीच्या स्थितीमध्ये अर्थात राधिका विलेन विरुद्ध गोलंदाजी करतात. तिथे पुन्हा एकदा पाहिलं तर वेगवान बॉल, परंतु त्या बॉलवर उत्तरच नाहीये. अक्षय पाटील हेच अक्षय पाटील ज्यांनी पाहिलं तर आतापर्यंत या PPLचं हंगाम गाजवलं होतं. मग हेलिकॉप्टर असू दे किंवा पाहिलं तर कव्हरच्या दिशेने फटकेबाजी करू दे, या खेळाडूला नेहमी महारत आहे. पण त्यांच्या विरुद्ध पाहिलं तर खेळाडू अगदी चांगला गोलंदाज काय कमालीचं षटक हाताळतोय. पंच केला, हिट केलं आणि पाठवलंय बॉलला NP ढाब्याच्या दिशेने, अगदी जेवण करायला पाठवलंय. मिळाल्या धावा 6, आलाय षटकार. षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज असेल तो अक्षय. आणि अक्षयच्या विरुद्ध आता बॉलिंग ट्रॅकवर दिशांत काय कमाल षटक टाकतोय. या षटकामध्ये जरी षटकार आला तरी त्यानंतर
चांगली गोलंदाजी केली. रेफर केला गेलाय तो म्हणजे बॅटिंग लाईन करून वाईट साठी रिव्ह्यू साठी रेफर केला गेलाय. चेक केला जातोय नक्कीच रेफर केलाय. रिव्ह्यू घेतलाय ना. नाही अंपायर आहेत चेक करत आहेत. चेक केलाय चेक करतात तिसरे पंच चेक करत आहेत. दोन मिनिटं थांबा फक्त सर चेक केला जातोय. ठीक आहे चला इथे रिव्ह्यू कॅन्सल केलेला आहे बॅटिंग टीम कडून. ओके थँक्यू. सतरा धावा आतापर्यंत मैदानामध्ये बॅटिंग करताना संघाच्या खात्यामध्ये थोडी संथ स्थिती जर पाहायला गेली तर बॅटिंग टीमची. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड आलाय पाठवलाय बाउंड्री लेफ्टच्या दिशेने. संदेश पाटील वर केलेला आक्रमण पहिला बॉल चौकार. चांगला फटका इथे कुणाल बुदलेकर. ज्या कुणाल बुदलेकरला आतापर्यंत जास्त स्ट्राईक आलीच नव्हती आणि त्याला आल्या आल्या स्ट्राईक त्याने मारलाय चौकार. यानंतर मागे मारण्याचा केलाय प्रयत्न. विकेटच्या मागे झाले थोडी चुकी. एक धाव केली गेली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु बॉल जाईल सीमा पार. मिळतील या धावा सुद्धा 4-4-4 चौकार. खेळताना दोन संघ पाहतोय. मराठा वॉरियर्स संघाने टॉस जिंकला पहिले फिल्डिंग केली. त्यांचे संघाचे संघ मालक अर्थातच प्रवीण भाऊ पाटील यांचं नक्कीच शुभ आगमन झाले थोड्याच वेळापूर्वी. मॅचचा आनंद घेतात आमच्या मुख्य अतिथी मंचावर बसून. मधोमध पाहिलं तर सुमेध देशमुख साईडला त्याचबरोबर असतील सचिन देशमुख त्यांच्या मधोमध बसून त्यांच्यासोबत सल्ला मसलत करून ते केले जाते ते सल्ला मसलत. फटका उंच मारण्याच्या स्थितीमध्ये परंतु फटका फसला. बॅटची टॉप एज लागली आणि यष्टांच्या मागे रोहित पकडतात कॅच. विकेट जातीये मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद कुणाल बुदलेकर. कुणाल बुदलेकर बाद झालेत आणि त्यांच्या ठिकाणी मैदानामध्ये रवाना होत आहे. अर्थातच ज्यांना महारत हासिल आहे उलटा पुलटा शॉट खेळण्याची त्यांच्याकडे ताकद आहे असे रुपेश पाटील टीमचे मंटर. टीमचे पाहिले तर आता तारणहार मैदानामध्ये रवाना झाले आहेत. रुपेश कशा प्रकारे बॅटिंग करणार हे सुद्धा पाहण्यासाठी प्रेक्षक राजा पोचलाय. अर्थातच राधिका 11 संघ जो संघ बांधणी केली आहे श्री प्रतीकजी पाटील त्याचबरोबर श्री कुमार निखिलजी पाटील श्री निखिलजी पाटील आहेत त्यासोबत श्री राजेशजी पाटील या तीन मान्यवरांचा हा संघ आणि हा संघ बांधणी केली आहे एक चांगल्या दर्जाची. मेंटॉर म्हणून रुपेश पाटील एक चांगल्या दर्जाचे मेंटॉर त्याचबरोबर कॅप्टन आदित्य पाटील आहेत. चांगली टीम सेट केली आहे परंतु आता या मॅच मध्ये सेट केले त्यांना चांगलंच ते म्हणजे मराठा वॉरियर्स संघाने बांधून ठेवले जकडून ठेवले आपल्या बंधनात अडकून ठेवले आणि ते बंधन तोडावं लागेल. आता रुपेश उलटा खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेगवान बॉल होता. त्या वेगवान बॉलचं उत्तर नव्हतं. संदेश पाटील कधी बॉल स्लो करतात कधी फास्ट करतात कधी पाहिलं तर
स्लो करतात. प्रत्येक वेळी पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बॉलचे व्हेरिएशन संदेश पाटील दाखवतात. रायगड प्रीमियर लीगचा अनुभव यांच्या सुद्धा पाठीशी आहे असे संदेश पाटील. स्लो बॉल करण्याचा केला प्रयत्न, बॉल उंच गेलाय, फसलाय, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला, एक कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न करताना दिसणार नाहीयेत. माहिती आहे आता विकेट महत्वाची आहे, अक्षय मैदानात टिकणं महत्वाचं आहे, रुपेश मैदानात टिकणं महत्वाचं आहे. अजूनही अमोल येणं बाकी आहे. चांगली टीम आहे परंतु आता मॅच थोडीशी पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडी खडतर झाली आहे. खरं तर पहिली इनिंग आहे, पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा करायला पाहिजेत परंतु आज पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण एक गोष्ट पाहिली, विकेट थोडी स्लो आहे. विकेटवर खेळताना थोडासा परिश्रम करावा लागतोय आणि परिश्रम केल्यानंतरच तुम्हाला विजय नक्कीच मिळेल. फुलरलेनचा बॉल बॅटला स्लाइस कट केलाय आणि इथे पाहिलं तर स्लिपच्या बाजूने बॉल चाललाय सीमा पार, आलेला चौकार, धावा देऊन जाईल टीमच्या टोटल मध्ये तब्बल टॉस साठी टीम वेदांत 11 सासगाव विपक्ष श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघाचे कॅप्टन आणि प्लस त्यांच्या विपक्ष असणारा वेदांत 11 संघाचे कॅप्टन. वेदांत 11 संघाच्या कॅप्टनचा आपण प्रामुख्याने विचार करूया. 3 मॅच खेळलेत, तिन्ही मॅच जिंकलेत. श्री स्वामी समर्थ 11 संघाचे कॅप्टन 3 मॅच खेळलेत, बहुतेक 2 मॅच जिंकलेत आणि 1 पराभूत झालेत. चांगली बॅटल रंगणार. खरं तर दोन्ही बाजूला जर कॅप्टनचा आपण प्रामुख्याने विचार केला तर प्रशांत मडवी जे श्री स्वामी समर्थ 11 संघाचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वेदांत 11 संघाचे कॅप्टन विजय पडवळ. दोन्ही खेळाडू पाहिलं तर इन फॉर्म मध्ये आहेत, सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला तो म्हणजे विजय पडवळ ज्यांच्या नावावर 50 धाबा. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रशांत मडवी बॉलिंग ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करतात, बॅटिंग मध्ये तडकबाजी बॅटिंग करतात. संपूर्ण टीमची सपोर्ट त्यांना लाभतोय. एक टीम युनिटने खेळताना आपण पाहिलं तर दोन्ही संघ दिसत आहेत परंतु बॅटल चांगली रंगणार. कारण सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं, सुरुवात जेव्हा टुर्नामेंटला झाली होती 2 वाघ एका पिंजऱ्यामध्ये राहू शकत नाही. आता हे 2 वाघ एकमेकांसोबत लढणार. कोण वाघ जिंकणार, कोण वाघ पराभूत होणार हे सुद्धा पाहूयात येणाऱ्या मॅच साठी. परंतु टॉस त्याआधी होणं गरजेचं आहे. दिशांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर असेल. समोर रुपेशचा फटका जातोय. पाहिलं तर लॉंग ऑनच्या ठिकाणी फिल्डर रोनित आहेत, पकडला जाईल बॉल. स्ट्राईक मिळेल ती म्हणजे अक्षयला माहिती आहे हा एंड बॉलरसाठी डेंजर झोन आणि या एंड मधून या आधी बॅटिंग करताना मी बऱ्याच धावा केल्या आणि तशा धावा आता कराव्या लागतील. टीमला पुढे न्यायचंय, 60 पर्यंत पोहोचवायचंय तर आता धावा कराव्या लागतील. 31 धावा आतापर्यंत धावफलकावर जमा असतील, 31 आणि इथूनही पाहिलं तर 25-30 धावा कराव्या लागतील. या मॅचला जिंकायचं, संदेश समोर आव्हान उभा करायचंय, धावा तर कराव्याच लागतील. अक्षय थोडं नक्कीच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, वाईट बॉल होतोय. पंचाचा इशारा वाईट बॉल आणि या वाईटच्या मधीने धावा संख्येमध्ये होते 1 नी वाढ 32. एक धाव महत्वाची पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं तर एका जो आकडा आहे तो एक आकड्याला खूप महत्वाचं आहे आणि इथे या एक आकड्याचं महत्व, कारण की 1 धाव मिळाली आणि 1 धावेने पाहिलं तर धावफलकामध्ये वाढ 32 आणि त्याचबरोबर आता गेलाय तो डॉट बॉल. दिशांतने प्रभावित गोलंदाजी केली. खरं तर ग्रामीण क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळलेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये आकाश पाटील असतील, त्याचबरोबर रोहन ठोंबरे यांच्या सोबत चांगल्या प्रकारे गोलंदाजी दिशांतने आतापर्यंत केली आहे. याक बॉल होता, फटका पाहिला तर फ्लास स्लिप मध्ये जातोय. धाव मिळेल ती फक्त 1. मोठे फटकेबाजी करावी लागेल. सिंगल डबलने मॅच थोडी पुढे गेली जातीये, सिंगल डबलने आपण पुढे जातोय परंतु आता हा क्षण आहे स्लॉगवरचे षटक, इथे मोठे फटकेबाजी करावी लागेल. तरी आज आपल्याला आपण मॅच जिंकलो, 1 मॅच पराभूत झालोय. ही मॅच जिंकल्यानंतर चान्सेस वाढतील परंतु ही मॅच जर का आपल्याला धक्का लागला तर ह्या मॅच नंतर आपल्याला पुढच्या मॅच मध्ये जास्त कष्ट करावे लागतील. मग ठरवायचे आपण कष्ट आत्ता करायचेत की उद्या करायचेत, परंतु आजच आपल्याला या मॅच मध्ये चांगलं मेहनत घ्यावी लागेल. फुलरलॅनचा बॉल थोडासा फक्त स्लो फटका खेचलाय. डीप मिड विकेटच्या ठिकाणी बॉलला पकडला जातंय. दरम्यान वेळेमध्ये फक्त मिळेल ती 1 धाव. खरं तर या बॉलला लॉलीपॉप बॉल म्हणावा लागेल आणि डेंजर झोन मध्ये जर अशा प्रकारे बॉल आले तर बाहेर फेकावे लागतील. फेकायचा होता हा बॉल. जरा हायवेवर जास्त ट्रॅफिक झाले, मी विनंती करतो जे प्रेक्षक राजा आहेत ना, प्रेक्षकाच्या थोडासा खाली या. तुम्हाला इजा नकोय, त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवासांनी कोणता त्रास नकोय. अक्षय पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल कव्हरच्या दिशेने, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. खेळाडूचं बॅकअप पाहिलं तर थोडंसं खराब मिळालं. कलेक्शन चांगलं असतं तर नक्कीच इथे विकेट गेली असती. चांगला इथं गोलंदाजी करतोय, चांगली फिल्डिंग सेट केली आहे. ज्या ठिकाणी पहिल्यांदा बॉल मारला जातो तिथे फिल्डर तैनात केला जातोय. हे कप्तानचं आणि कॅप्टनचं पाहिलं तर एक यशामागचं कारण म्हणावं लागेल.
सन्माननीय सागरजी बडेकर यांचंही शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. सागर बडेकर यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण सहर्ष स्वागत. या षटकाचा आपण प्रामुख्याने विचार करूयात. मागील 3 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या, 30 होत्या आणि या ओव्हरमध्ये पाहिलं तर 6 धावा, अशा पकडून पाहिलं तर 36 धावा झाल्यात. या 6 धावाचं षटक फक्त या गोलंदाजांनी केले. जिथे ज्याच्यावर आक्रमण करण्याची संधी निर्माण झाली तिथे पाहिलं तर फिल्डर चेस केले होते. कॅप्टनने आपल्या गोलंदाजाला दिलेला विश्वास आणि गोलंदाजाने त्या विश्वासाला ठरलेला सार्थता नक्कीच पाहिलं तर या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि धावा फलकावर धावा झाल्या त्या 36. कम ऑन डीजी. सुरू पाहिलं तर केतन कुंडालकर बॉलिंग ट्रॅकवर असेल, समोर असेल तर रुपेश पाटील आता करावे लागतील धावा. 50+ जावा लागेल. स्विच खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न फसतोय. बॉल जातो तो म्हणजे डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या संगतीने धावसंख्या तिथे स्थिरावते 36 धावसंख्येवर. 15 धावा कमीत कमी कराव्या लागतील तेव्हा कुठे पाहिलं तर या मॅचला आपण थोडासा चांगल्या स्थितीमध्ये नेऊ शकतो. संदेश पाटील समोर आहेत, एक चांगले बॅटर, त्यांच्या समोर धावा कराव्याच लागतील. या मॅचला जिंकायचे. करण वाघमारे समोर आहेत, चांगल्या धावा करा. चेंज लागलीये कॅच पकडण्यामध्ये, इथे झाले सफल. विकेट जातीये. रुपेश पाटील बॅक टू दी टॅग आउट. अमोल जाधव मैदानामध्ये आहेत. चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केली होती. अथाई अपेक्षा असणार चांगल्या बॅटिंगची. अमोल जाधव फुलर लेंथचा बॉल, त्याला पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंग ऑनचे फिल्डर आले, पकडला जाईल बॉल, परंतु मिळेल ती फक्त सिंगल धाव. या सिंगल धावेने आता सदीस पर्यंत पोहोचलाय. काय पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 30 धावा 10च्या सरासरीने चालला होता. आता जर आपण पाहिलं 5वं षटक, स्लॉगवरचं षटक, 4थ्या षटकामध्ये फक्त धावा 6 दिशांनी खर्च केल्या आणि त्यानंतर त्या दिशांतला पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, त्याने 12 आल्या होत्या. इथं फटका उंच हवेत आहे. फटका फसलाय की काय, की बॉल जाईल 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 खेळाडूच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. अक्षय पाटीलने हा षटकार अक्षरशः ठोकलाय आणि पाठवला सीमा पार. मिळाल्या धावा 6. अक्षय हे सांगत असेल, सह्याद्रीच्या कडाकापाऱ्यातून घुमणारा आवाज आहोत आम्ही. समोर किती मोठं डोंगर असलं तर त्याला फोडून रस्ता काढण्याची ताकद आमच्या मनगडत आहे आणि या मॅचला कमबॅक करण्याची स्थितीमध्ये आम्ही पोहोचलोय. यॉर्क बॉल होता, त्याला खणून काढलाय आणि पाठवलं सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये. स्वतःला पुन्हा एकदा झोकून दिले. स्वतःच्या टीमला पाहिलं तर जी गरज होती ती गरज ओळखली आणि ठोकलाय षटकारापाठोपाठ आलेला चौकार. अक्षयचा इतिहासच सांगतो की अक्षय पाहिलं तर खरं तर कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून देणारा खेळाडू आहे. एक चौकार, एक षटकार त्यांनी मारलाय.
यानंतर मारण्याचा प्रयत्न केला परंतु चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाजाने. बॉल जाईल पर्यंत डॉट आणि या डॉट बॉलच्या संगतीनं टीमची टोटल अर्थातच राधिका 11 ढेकू संघाची टोटल झालीये 47 धावा आणि आव्हान असेल ते म्हणजे अर्थातच बॅटिंग करणारा सेकंड इनिंग मध्ये टीम असणार ती मराठवाडा संघाला 48 धावांची गरज. पण सागर बडेकर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावर करणार आहोत. मी संदीप पाटील साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सागरजी बडेकर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आणि हा सन्मान व्यासपीठावर झाल्यानंतर लगेच त्वरित आपण टॉससाठी वेदांत 11 संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ 11 संघाचे कॅप्टनला आमंत्रित करणार आहोत. बघा पुन्हा एकदा तीच चुकी आपण करतोय. तुम्ही स्वतःहून तयार राहिला पाहिजे. तुम्हाला पुकार देण्यासाठी वारंवार आम्हाला त्रास देऊ नका. तुम्ही स्वतः येऊन थांबा. तुम्हाला माहिती आहे पुढची मॅच तुमची आहे मीटिंग मध्ये स्वतः यायचंय. सागरजी बडेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे पाहिलं तर टॉस केला जातोय. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. चला या टॉससाठी विजय पडबळ आणि सोबतीला असतील ते अर्थातच प्रशांत मडवी दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एक पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट आतकराव संघासाठी खेळतात, एक पाहिलं तर होणाड संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळतात. परंतु आज आपल्या फ्रँचायझी टीम सासगावसाठी हेड कॉल केलाय. हेड आलाय. प्रशांत एक मिनिट. प्रशांत काय निर्णय असेल? फलंदाजीचा निर्णय असेल. प्रशांत 3 मॅच झाल्या, 2 जिंकलात, त्यानंतर पाहिलं तर 1 पराभूत झाला. तुमच्या पॅकरने तुमच्यासाठी काल दिलेलं पाहिलं तर बक्षीस 5000. कसा म्हणाल पॅकरचा सपोर्ट कशा प्रकारे तुम्हाला नेहमी राहिलाय? जरूर बघा स्टेज डेअरिंग सुद्धा महत्वाची आहे. जरूर पाहिलं तर पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, वारंवार आपण तेच केलं. विजय 3 पैकी 3 मॅच जिंकलात. वेदांत 11 संघ सासगाव संघ काही कालावधी पूर्वी पाहिलं आपण तर हाच वेदांत 11 संघ स्ट्रगल करत होता, परंतु आज हा वेदांत 11 संघ 3 पैकी 3 मॅच जिंकलाय. काय बदल जाणवतो तुम्हाला मागील हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये? खूप काही बदल झाला आमच्या यावर्षी. सोबत तुम्ही 50 धावा केल्या, तुमच्या नावावर सुद्धा तुम्ही एक रेकॉर्ड तयार केलाय. हे अचिव्हमेंट म्हणावे लागेल या स्पर्धेमधली. मग त्यानंतर तुमच्या टीमचा माहोल कसा होता? टीमने कशा शुभेच्छा दिल्या? खूप सपोर्ट केला मला टीमने, त्यांचा धन्यवाद. जरूर तुम्हाला पहिले बॉलिंग करायच्या समोरच्या टीमने पहिले टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पुढे आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर ज्या इनिंगसाठी आता आपल्यासोबत अभिजित पाटील सर जोडले जातील. थँक्यू. त्यासोबत पाहिलं तर अभिजित पाटील विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण रणजित पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर उपस्थित आपले संगीतकार गीतकार सागरदादा भुर्डे यांचंही शुभ आगमन नक्कीच झालंय. त्यांचंही आपण करूयात सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर उत्तम दर्जाचे गायक म्हणून या आपल्या विभागामधून त्यांची नोंद केली जाते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गाण्याने सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं आणि ऑन दी स्पॉट गाणी बनवण्यामध्ये ते माहीर आहेत. नक्कीच त्यांचं आपण कौतुक करूया. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. त्यांचाही या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठावर नक्कीच सन्मान केला जाईल. पहिला बॉल निवृत्तीसाठी
शॉर्ट पिच बॉल त्याच्यावर केले प्रहार आक्रमण आणि केल्या वार बॉल जाईल सीमा पार. निवृत्ती पाटील यांच्या बॅट मधून आलेला दर्जेदार खणखणी षटकार. यानंतरचा बॉल अक्षय अपील केली आहे आणि निवृत्ती प्रामाणिकपणा काय असतो हे दाखवून देतात. त्यांना माहिती आहे एज लागली आहे. पंचांनी अपील आऊट देण्याआधीच मी बाहेर जाणं हा माझा प्रामाणिकपणा मी दाखवला मैदानामध्ये. एक षटकार ठोकलाय त्यानंतर मैदानाच्या बाहेर येतात निवृत्ती पाटील. बॅक टू दी टॅग आउट. परंतु तिसऱ्या पावलाला आपण अशा प्रकारे झेप घेऊ की पाहिलं तर समोरच्या माणसाला गारच केलं पाहिजे. शत्रूला गार करायचंय परंतु इथं शत्रू कोणी नाहीये. इथं फक्त क्रिकेटच्या रणांगणामध्ये जर पाहिलं तर एकमेकांच्या सोबत मैत्रीपूर्ण लढत चालू आहेत. परंतु क्रिकेटमध्ये जिंकणं प्रत्येकाचं ध्येय. मग त्यामध्ये आपल्याला समोरच्या खेळाडूला गारत करावंच लागेल. निवृत्तीला बाद केलं अक्षयने. पहिला बॉल पहिला वार निवृत्तीचा, दुसरा पलटवार अक्षयचा. आता तिसऱ्या बॉलवरती संदेश पाटील खालापूरचा डेव्हिड वॉर्नर म्हणून ज्याची उपाधी आहे तो खेळाडू मैदानामध्ये रवाना झालाय. समोर अक्षय पाटील. संदेशचा कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला. फिल्डर तैनात आहेत. एक धाव वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केली गेली. एक धाव इथे मैदानामध्ये महत्वाची. संदेशला माहिती आहे की मला माझ्या टीमसाठी चांगलं काम करायचं आहे. ही मॅच जिंकायची आहे आणि माझ्या अंगावर जी पाहिलं तर भगवी जर्सी आहे अर्थातच मराठा वॉरियर्सची जर्सी. त्याच्या मागे नाव आहे श्री प्रवीण लक्ष्मण पाटील. या नावासाठी मी खेळतोय. मला या नावासाठी मी आतापर्यंत जेवढे वर्ष खेळलो फक्त आणि फक्त मराठा वॉरियर्स नावासाठी खेळलो आणि आज मला या स्पर्धेमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवायचंय. एक लॉयल कॅप्टन म्हणून आपण नक्की संदेश पाटील यांच्याकडे पाहू शकतो. तेच संदेश पाटील ज्यांची पाहिलं तर खालापूर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने दखल घेतली आणि त्यांना मागील 5-6 वर्षापूर्वी डेव्हिड वॉर्नर ही उपाधी दिली आणि तोच खेळाडू आपल्या विभागामधला. याचा सुद्धा आपल्याला एक अभिमान असला पाहिजे. जरूर पाहिलं तर इथे धावसंख्या 1 मिळाली जाते आणि टीमची टोटल पाहिली 8 धावा. अक्षय चांगली गोलंदाजी करतात. 48 धावा वाचवायचे तर आपल्याला. राधिका 11 संघ ज्या संघाने पाहिलं तर पहिली मॅच जिंकली, दुसरी मॅच पराभूत झालेत, तिसऱ्या मॅच मध्ये धावा कमी झाल्यात, पण क्षमता आहे बॉलिंगने मॅच वाचवायची. संदेशसाठी वेगवान तेस्तर्रार गोलंदाजी मैदानामध्ये टाकतात ते गोलंदाज. बॉलर नेम अक्षय पाटील. सारसन गावचा हिरा मैदानामध्ये चमकतोय. नाव त्यांचं अक्षय पाटील. राधिका 11 संघासाठी आज मैदानामध्ये क्रिकेट खेळतात. कित्येक सामने अक्षयला पाहिलं आपण. कधी पडले कधी बॅकफुटला राहिले पण तो नेहमी पाहिलं तर एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आजही पाहिलं तर जिथे मॅच मध्ये कमबॅक करायचंय तिथे चांगली गोलंदाजी करतात अक्षय. परंतु समोर पाहिलं तर संदेश पाटील. पुलचा फटका ठरलाय सक्सेसफुल. जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4-4-4 चौकार. KTC लाईव्हच्या माध्यमातून हा जर रिप्ले पाहिला तर अगदी अंगावर बॉल होता. शरीराचा वेग घेतला होता. बॉलचा वेग होता पण त्या वेग असताना सुद्धा संदेश पाटीलने ज्या प्रकारे फटका घेतला तो फटका उल्लेखनीय आहे. KTC लाईव्हच्या टीमचं सुद्धा आपण करूयात कौतुक. खरं तर यांच्या सर्व जे मेंबर्स आहेत क्रू मेंबर त्या मेंबरचे सुद्धा आपण नक्कीच परेड करून देऊयात. कोणता कॅमेरामॅन कोणत्या ठिकाणी आहे, कोणता पाहिलं तर निशांत कुठे, त्याचबरोबर चैतन्य आहे, साहिल वारद आहे, साहिल आहे, प्रवीण आहे, त्यासोबत आर्यन. म्हणजे ही संपूर्ण टीम आहे पाहिलं तर KTC लाईव्हची. सर्व यंग खेळाडू आहेत.
या केटीस लाईव्ह टीमचे पाहिलं तर हे सुद्धा खेळाडू आहेत. केटीस लाईव्हची टीम जर पाहिलं तर अजिंक्य पवार यांनी तयार केलेलं हे चॅनल आणि या संपूर्ण कर्जत असेल, खालापूर असेल, बदलापूर असेल आणि खरं तर पाहायला गेलं तर जर क्रिकेटच्या पलीकडे जाऊन आपण जर पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जर कोणत्या चॅनलला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे केटीस लाईव्ह. कारण दूरवरून जवळजवळ 100 मीटरवरून जर का कॅप्चर करायचं तेही अगदी तंतोतंत चांगल्या रीतीने कॅप्चर करतो तो म्हणजे केटीस लाईव्ह इव्हेंट. आणि केटीस लाईव्ह इव्हेंटचं आपण नक्कीच मनापासून आभार व्यक्त करूयात की चांगल्या दर्जाचं लाईव्हचं माध्यम आपण हे आपल्या कर्जत, खालापूर, बदलापूरमध्ये दाखवून दिलं. रायगड टेनिस क्रिकेटला आपण एक चांगला कॅमेऱ्याचं नक्कीच काम करून दिलं. त्यासाठी केटीस लाईव्ह इव्हेंटचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करूयात, त्यांचा आभार व्यक्त करूयात. मॅचला शिरकाव करूयात. मॅचमध्ये आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे फटका आहे दमदार. पाहिलं तर नो लुक शॉट आणि फटका चाललाय सीमा पार. कालच्या दिवसामध्ये सुद्धा असाच एक फटका अर्थातच बॅटिंग करताना NP एंड कडून मारला आणि असाच फटका आज सुद्धा मारलाय तो म्हणजे करण वाघमारे. तो बॉन्झर एंड कडून गेलाय सीमा पार. मिळाला धावा 4 चौकार. चौकार मारला पहिल्याच बॉलवर आदित्य विरुद्ध केलेला आक्रमण. यानंतर चांगला फटका लॉफ्ट केलाय बॉलला. फिल्डर अभिजित पाटील येथील दरम्यानच्या वेळामध्ये धाव घेतला. एक कव्हरच्या दिशेने बॉलला पहिले तर खेचला होता. बॉलला इलिव्हेशन जास्त नाहीये परंतु जर इलिव्हेशन नसलं म्हणून काय झालं, सिंगल धाव देऊन आपल्या कॅप्टनला आपण देतोय संधी. कॅप्टनला स्ट्राईक एंडला आणतोय आणि स्ट्राईक एंडला आले ते म्हणजे संदेश. करण वाघमारेचं सुद्धा कौतुक करायला लागेल. त्यासोबत पहिलं तर संदेशचं कौतुक करावं लागेल. निवृत्ती पाटील पहिल्या बॉलवर षटकार म्हणून आपलं काम केलं. टीमला 48 करायचे, त्यातलं मला जेवढं योगदान देता येईल तेवढं योगदान मी दिलंय. आता बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर आपल्या टीमनी नक्कीच जिंकण्यासाठी करायला पाहिजेत. निवृत्ती सुद्धा हेच म्हणत असेल की माझी टीम A1 क्वालिटीची टीम आहे. इथे चांगला फटका खेचलाय. गॅप सिलेक्शन आहे. अगदी वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटच्या ठिकाणी जातो आणि डीप मध्ये बॉल गेला. सीमा पार आलाय चौकार. आमच्या कॉम्बॉक्समध्ये नक्कीच जोडले गेलेत किरण वळखुंडे. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ अतिशय जबरदस्त खेळ गेला. खरं तर मी किरण वळखुंडेचं कौतुक यासाठी करेल, या खेळाडूने ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता व्यावसायिक क्रिकेट सुद्धा केलंय आणि सासगाव संघाला बाहेर जाऊन चॅम्पियन बनवण्यामध्ये याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. आणि त्याच किरण वळखुंडेचं आपण कौतुक यासाठी करूयात, फक्त व्यावसायिक खेळाडू नाही तर मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन सुद्धा क्रिकेट खेळण्याची किमया किरण वळखुंडेने केली आहे. किरण वळखुंडेने एवढ्यावर थांबला नाहीये. तर जेव्हा ग्रामीण संघ आपण पाहतो तेव्हा व्यावसायिक संघासमोर खेळतो तेव्हा वन साइड डॉमिनेशन काय असतं ते सासगाव संघाने दाखवलं आणि नक्की श्रेय त्यातलं आपण किमान 1% तरी किरण वळखुंडेला द्यायलाच पाहिजे. संघ बांधणी कशी करावी ही पाहिलं तर अतिश देशमुख, त्याबरोबर किरण असेल स्वतः, त्याबरोबर पाहिलं तर असेल मयुरेश, प्रतीक देशमुख यांना द्यावं लागेल. आणि सोबतीला पाहिलं तर त्याच्यामध्ये अमित देशमुख टीमचे मेंटर म्हणून चांगल्या प्रकारचं काम आजपर्यंत करत आलेत. मग सासगाव क्रिकेट कसं पुढे गेलं पाहिजे, विभागाचं क्रिकेट कसं पुढे गेलं पाहिजे हे अमित देशमुख नेहमी ओळखत असतात, जाणत असतात. त्यांचाच पाहिलं तर आपण नक्कीच गौरव करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे फटका आहे दमदार आणि बॉल जाईल पाहिलं तर कडव साहेबांच्या बॅनरला अगदी सलामी देत गेला सीमा पार, ठोकलाय षटकार. हा षटकार ठोकलाय. खरं तर कालच्या दिवसामध्ये ज्या टायमाला मराठा वॉरियर्स संघाला या खेळाडूची बॅटिंगची गरज होती तेव्हा तो खेळाडू बाद झाला आणि बाद झाल्यानंतर जेव्हा आम्हाला बॉर्डरलाईनच्या बाहेर रिलॅक्स करताना मिळाला तेव्हा त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट होती. तो हे म्हटला, दादा मला माझ्या टीमसाठी चांगलं खेळायचंय परंतु माझी बॅटिंग झाली नाही, परंतु येणाऱ्या मॅचमध्ये मी माझ्या मराठा वॉरियर्स संघासाठी चांगला खेळ करेल. कारण संदेश दादांनी माझ्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आणि खरंच चांगली बॅटिंग त्या मैदानामध्ये करतो तो अर्थातच करण वाघमारे खेळाडू. 28 धावा वन साइड डॉमिनेशन करताना मैदानामध्ये पाहतो तो मराठा वॉरियर्स संघ. या मॅच मध्ये 48 धावा करायचे, आतापर्यंत 28 पर्यंत पोहोचलाय आणि इथूनही आता पाहिलं तर 20 धावा करायच्यात.
लॉफ्टेड बॉल हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला आणि पहा काय क्लास आहे या बॅटरचा. हा शॉट नक्कीच क्षणचित्र टिपलंच पाहिजे. ज्या प्रकारे फटका मारला, स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स की तो फक्त मैदानामध्ये थांबून पाहत राहिला की त्यालाही माहितीये फटका माझा दमदार आणि हा बॉल ते धावले सुद्धा नाहीयेत. हा बॉल गेला सीमा पार आणि मिळाल्या धावा 4. चौकार. पण जेव्हा जेव्हा मॅच पाहतो टॉस जिंकणारा संघ टेनिस क्रिकेटमध्ये एकच करतो की आम्ही पहिले बॉलिंग करू, आम्ही चेस डाऊन करू. प्रत्येक जण हाच विचार करतो की खेळपट्टी कशा प्रकारे प्रत्येक दिवशी बदल करते, आज काय बदल करते हे आम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग करताना पाहू. परंतु स्वामी समर्थ इलेव्हन संघाची एक गोष्ट आपण प्रामुख्याने मागील कित्येक हंगाम पाहिली आहे. आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच करणार आणि बॅटिंग करून चांगल्या धावा करून जिथे मोठा स्टेज, जिथे पाहिलं तर प्रेशरचा गेम आहे तिथे समोरच्या संघावर प्रेशर देणार आणि ते प्रेशरचा खेळ त्यांनी नक्कीच इथे सुद्धा केलाय. माइंड गेम खेळायचं काम केले. अर्थातच टीमचे कॅप्टन म्हणजेच प्रशांत मडवी आहेत आणि टीमचे ओनर तेही माइंड गेम खेळण्यासाठी ओळखले जातात. मैदानाच्या बाहेर बसून सूत्र हलवण्याचे काम पाहिलं तर करतात ते म्हणजे अर्थातच सुजित देशमुखांचं कौतुक करावं तेवढं कमीच. मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या बाहेर राहून सूत्र हलवण्याचं काम करतात. काय जबरदस्त फटका, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, तोही ठरला सक्सेसफुल. काय या खेळाडूला पाहिलं तर खालापूर टेनिस क्रिकेटचा डेव्हिड वॉर्नर म्हणतात. लेफ्टी बॅटर अगदी घातक असतो, तो घातकपणा इथं मैदानात दाखवतात. कल्पकतेने मारलेला फटका, फुलर लाईनचा बॉल थोडा खाली राहिला, त्याला झोपून मारला परंतु झोपवलाय समोरच्या टीमच्या पाहिलं तर इराद्यांना. मारलाय चौकार, आल्या धाबा. जवळ पोहोचताना दिसतोय संघ दिसतोय, परंतु ही मॅच सोपी नसणारी आहे. डॉट बॉल आले, एखादी 2 विकेट आले, ती मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता असणार. 1 विकेट निवृत्ती पाटील बाद झालेत, परंतु आता फक्त संदेश पाटीलची विकेट. नंतर 1-2 विकेट जर आल्या, डॉट बॉल आले 1-2, तर मॅचला अजूनही या स्थितीमध्ये जिंकण्याची क्षमता ती अर्थात राधिका इलेव्हन संघामध्ये आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चितने भरलेला खेळ, काहीही होऊ शकतं क्रिकेट खेळताना. परंतु संदेश पाटीलने मारलेला फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच गेला होता, पकडायचा होता. ही कॅच नव्हे तर मॅच होती. कॅच पकडला असता तर मॅच जिंकण्याचे इरादे स्पष्ट झाले असते आपले, परंतु कॅच सोडलाय. कदाचित मॅच तर सुटली नाही ना, हे सुद्धा आपण पाहणार. व्यासपीठाच्या समोरून पाहिलं तर संघ रवाना होतो वेदांत इलेव्हन. खरं तर या संघाला भाव दिलाच पाहिजे, तर भाव देण्यासारखी खेळी सुद्धा यांनी केली आहे. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर श्रीपाद पाटील धावतील धावतील धावतील, बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, गेलाय चौकार. हा चौकार मारला आणि या चौकारच्या मधीने धावफलकामध्ये होते कमालीची भर. 4 धावा टीमची टोटल 40. आता अवघे 8 धावा करायच्यात. अवघ्या 8 धावांचं इथं आव्हान शिल्लक असणार. समोर पाहिलं तर अक्षय पाटील आणि संदेश समोर. फटका टोएंडला पडलाय. डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी पाहिलं तर अगदी फिल्डर तैनात केलेत, अमोल आहेत. 1 धाव घेतली जाते. या 1 धाब्याच्या मधीने धावफलकामध्ये वाढ 7ची आता गरज असणारी, ती म्हणजे बॉल बाकी असतील 13 आणि 13 बॉल मध्ये अवघ्या करायच्या त्या 7 धावा. रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर ऑन स्क्रीन आपण पाहतो 3.23चा रिक्वायर रन रेट आहे. करण वाघमारे वैयक्तिक खेळतात 5 बॉल 16 धावा. संदेश खेळतात 10 बॉल 15 धावा. 13 मध्ये 7ची गरज. कारण फटका बसलाय, बॉल हवेत आहे. झेल घेण्याची संधी. रुपेश पाटील डबल अटेम्प्ट मध्ये, ट्रिपल अटेम्प्ट मध्ये अखेरीस कॅच पकडला आणि कॅच पकडल्यावर चेहऱ्यावरचं स्माइल पाहण्यासारखं होतं. विकेट जातीय मैदानाच्या बाहेर. आपलं काम तर केलंय. 6 बॉल फेस केले, 6 बॉल मध्ये केल्यात त्या 16 धावा. विकेट मैदानाच्या बाहेर. करण वाघमारे बॅक टू दी टॅग आउट.
लागेल आपला पहिला सीझन आणि पहिल्या सीझन मध्ये विकेट कोणाची मिळवली तर एक मोठ्या खेळाडूला बाद केले. ते घेऊन आले साई आहे आणि त्याचबरोबर साईने पहिल्या बॉलवर जिथे 2 धावा आल्या दुसऱ्या बॉलवर संदेशला बाद केले. आता फील्ड चेंज केली जाते. रुपेश पाटीलला माहिती आहे या मॅच मध्ये आपल्याला जर का जिंकायचं असेल तर आता विकेट काढावे लागतील. न्यू बॅटर मैदानामध्ये रवाना होताना नाव कौशल पाटील. जबरदस्त ऍक्शन जबरदस्त रिलीज करतो तो म्हणजे बॉल पडल्यानंतर बॉल जर पाहिलं तर जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांना इथे पहिल्यांदा चॅलेंज केले गेलंय की आम्हाला वाईड का दिला नाही तुम्ही आम्ही चेक करू आमच्याकडे एक रिव्ह्यू बाकी असेल. अगदी मिडल स्टंप वरून बॉल पाहिला तर विकेटच्या मागे गेलाय त्यामुळे हा बॉल असेल तो डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या संगतीने आता इक्वेशन मध्ये होते बदल. इक्वेशन 9 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. इक्वेशन 9 बॉल 5 धावा करायचे आहेत. कौशल पाटील आलेत मैदानामध्ये. रोनित आहेत मॅच फसली जाऊ शकते. डॉट बॉल जर आले तर मॅच फसली जाऊ शकते. जो डिसिजन आहे तो दोन्ही टीमने इंटरनल डिस्कशन करून घ्यायला पाहिजे. पंच अगदी योग्य काम करतात. फक्त डिसिजन असेल तो आपण इंटरनली डिसिजन डिस्कस करून घ्यायचा आहे. यानंतरचा बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश त्या उद्ध्वस्त केलात फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू बाद होतोय. मॅच मध्ये आता रंगत तयार होणार कारण की 8 मध्ये 5 धावसंख्येची गरज. जिथे पाहिजे होते आपल्याला डॉट बॉल जिथे पाहिजे होत्या विकेट ते काम पाहिलं तर इथे साई सुखदरनी केलंय. खेळाडू बाद होतोय. कौशल पाटील आल्या पावली माघारी. शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर खेळाडू बाद होतोय. मध्ये चांगल्या प्रकारे निभावतोय. माझ्यावर टाकलेली जबाबदारी काय होती तर मला आता फक्त 7 धावा 12 बॉल मध्ये वाचवायच्या होत्या. माझ्यावर जबाबदारी काय होती कारण की माझे संघ मालक राजेशजी पाटील निकीजी पाटील प्रतीक पाटील यांनी जो आम्हाला विश्वास टाकलाय. मला सर्वप्रथम टीम मध्ये जेव्हा इन केलं ऑक्शन टेबलवर तेव्हाच मी सांगितलं होतं मला जेव्हा जेव्हा चान्स येईल सोडणार नाही कारण की संधीवर तुटून पडण्याचं पाहिलं तर मराठे असतात आणि त्याच मराठ्यांमधला मी एक मावळा आहे. या मैदानावर या रणांगणावर राधिका 11 संघाच्या नावाची जर्सी घातले कमाल तर करणारच. फुलर लाईनचा बॉल पाहिलं तर डीप मध्ये फिल्डर आहे तैनात लॉंग ऑनला. कुणाल बुदलेकर पकडला जाईल बॉल फैकी सुद्धा करतील आणि आता गरज असणारी ती म्हणजे 7 बॉल मध्ये 4 धावसंख्येची. 7 मध्ये 4 एक डॉट बॉलाला मॅच रंगाच्या स्थितीमध्ये येऊ शकते. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम या मॅचला अजूनही पाहिलं तर कोणत्याही संघाच्या बाजूने निकाल लागलेला नाहीये. प्रेक्षकांनो या मॅचचा आनंद घ्या. मराठा वॉरियर्स 11 संघाची बॅटिंग चालू आहे. 7 बॉल मध्ये 4 धावा करायचे आहेत परंतु राधिका एंटरप्राइजेस संघाला या 4 धावा वाचवायचे आहेत. मॅच अगदी रंगत स्थितीमध्ये आहे कारण की थरार PPL 12व्या पर्वाचा. चांगला बॉल गुड लाईन स्पॉटवर टाकलेला बॉल एकदा जोरदार आले या खेळाडूसाठी. पहिला हंगाम आणि या पहिल्या हंगामामध्ये खर्च केल्यात अवघ्या धावा 3 धावा आणि विकेट सुद्धा मिळवल्यात. जबरदस्त गोलंदाजी 2 विकेट मिळवल्यात. संदेशला बाद केलं त्याचसोबत पाहिलं तर संदेशच्या पाठोपाठ कौशलला सुद्धा बाद केलं आणि या ओव्हर मध्ये फक्त 3च धावा. मेमोरेबल इनिंग असेल. पहिला आपला सामना आपण खेळताना जेव्हा चांगल्या विकेट घेतोय महत्त्वाच्या मॅच मध्ये रंगतदार स्थितीमध्ये जेव्हा मॅचला घेऊन येतोय ती ओळख आणि तीच आठवण आयुष्यभर राहते.
हीच आठवण पाहिजे तर साईच्या नेहमी लक्षात राहणार, कारण की आता गरज असणार ती 6 बॉल 4 धावसंख्येची. कोण मारणार बाजी, कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, तोपर्यंत डीजे तू वाजव तुझी गाडी. जर पाहिलं तर आता मॅच थोडी रंगतदार स्थितीमध्ये, बरेच प्रेक्षक म्हणत होते की मॅच रंगतदार होत नाहीयेत, परंतु त्यांना एवढंच सांगेल मॅच रंगतदार होण्यासाठी खेळ सुद्धा तेवढाच दमदार करावा लागतो आणि आता खेळ दमदार व्हायला लागलाय. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आता पाहिलं तर मॅचमध्ये थोडंसं तयार झाले, त्यांना माहिती आहे की खेळपट्टी कशा प्रकारे खेळते, कशा प्रकारे खेळ करावा लागेल, स्ट्रॅटेजिक गेम कसा खेळावा लागेल. आणि इथं पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या संघासाठी आता वाचवायच्या त्या 4 धावा, करायच्या 4 धावा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. 6 बॉलमध्ये 4 धावांचं इक्वेशन. गणेशांना आपली टुर्नामेंट सुपर डुपर हिट होतीये हेच सांगते आपल्याला हे मॅच. आणि या मॅचमध्ये एकच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, गरज असेल ते 4 धावांची, सोपं नसणारी आहे. बॅटिंग स्ट्राईक एंड लागतो खेळाडू केतन. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध तंत्रशुद्ध फटका मारलाय आणि खरं तर वन साइड हिरो ठरलाय मराठा वॉरियर्स संघ, त्यांचा संपूर्ण संघ. आणि केतन कोंडालकर मॅच विजयी होतोय. या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर आलेला सामना आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलाय मराठा वॉरियर्स संघ आपला हा दुसरा सामना.